नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण थेअरी प्लस सॉल्व आणि अनसॉल्व सगळे प्रॉब्लेम शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 4 शिकलो होतो, तर हा व्हिडिओ जो असणार आहे तो प्रॉब्लेम नंबर 5चा असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत इन डिटेल. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजेल. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण सगळी थेअरी जी पार्टनरशिप फायनल अकाउंटशी रिलेटेड आहे ती शिकलो आहोत. त्याचबरोबर सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम देखील शिकलो आहोत. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते लास्ट व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी काय शिकवणार आहे ते लक्षात राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण जे शिकवतो त्याच्या लेक्चर नोट्स जर तुम्हाला अवेलेबल करून हव्या असतील किंवा पाहिजे असतील, तर त्या PDF फॉर्मॅटमध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. तर त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकला देखील फॉलो करू शकता. फेसबुकला आपलं एक पेज आहे, ज्याच्यावर आपण काही महत्त्वाच्या अपडेट्स देत असतो परीक्षेच्या संदर्भातल्या, तर त्या पेजला देखील तुम्ही लाईक आणि फॉलो करायला विसरायचं नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर अधिकचा वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपले एक्झाम्पल नंबर 5. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती. पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं. तर चला सुरू करूया. पहा काय सांगितले, ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. मेसर सुदर्शन ट्रेडर्स इन अ पार्टनरशिप. एक पार्टनरशिप फर्म आहे, तिचं नाव आहे सुदर्शन ट्रेडर्स. इज अ पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्णा आर पार्टनर. या पार्टनरशिप फर्ममध्ये 2 पार्टनर आहेत, पहिला पार्टनर राम आणि दुसरा पार्टनर कृष्णा. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस शेअर इन द रेशो ऑफ 3:2. म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 3:2 आहे. फॉलोविंग इज द ट्रायल बॅलन्स. त्यांचा खाली ट्रायल बॅलन्स दिलाय, याच्यावरून तुम्हाला काय बनवायचं आहे, फायनल अकाउंट बनवायचं आहे. तर पहा, ट्रायल बॅलन्स आता थोडासा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलाय, व्हर्टिकल फॉर्ममध्ये दिलेला आहे. या ठिकाणी त्यांनी आपल्याला डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत आणि इकडे जे आहेत ते क्रेडिट बॅलन्सेस आहेत. आपल्याला सर्वांना माहिती, डेबिट बॅलन्सेस हे असेटचे असतात किंवा एक्सपेन्सेसचे असतात. म्हणजे डेबिट बॅलन्समध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या असतील ते एकतर असेट असतील किंवा एक्सपेन्सेस असतील, आणि क्रेडिट बॅलन्सेस हे लॅबिलिटी किंवा इन्कम असणार आहेत. म्हणजे क्रेडिट बॅलन्सचे ज्या अमाऊंट आहे, इकडे क्रेडिट कॉलममध्ये ज्या अमाऊंट आहेत ते एक तर लॅबिलिटी किंवा इन्कम असणार आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की असेट असेल तर ते बॅलन्स शीटच्या असेटला जाईल, एक्सपेन्सेस जर डायरेक्ट असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इकडे क्रेडिट बॅलन्सेस लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, इन्कम असेल डायरेक्ट तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट इन्कम असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. म्हणजे डेबिट बॅलन्सेस फक्त 3च ठिकाणी, ते म्हणजे बॅलन्स शीट असेट, त्याच्यानंतर ट्रेडिंग डेबिट, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आणि क्रेडिट बॅलन्सेस 3 ठिकाणी, बॅलन्स शीट लॅबिलिटी, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. आय होप हे तुमचं क्लिअर झालेलं असणार आहे. आता ते बॅलन्सेस कोणते आहेत, ते कुठं ट्रान्सफर करायचे ते इन शॉर्टमध्ये आपण लिहिणार आहोत. स्टॉक आहे, जो ओपनिंग स्टॉक आहे हा ट्रेडिंगच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आपण ओपनिंग स्टॉक, त्यामुळे TD लिहिणार, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. आता बघा, या ठिकाणी कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दिले. आपण फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड अभ्यासला होता लास्ट काही व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या. तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तरी फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड हे काय आहे माहीत नसतं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगत आहे ते नक्कीच तुम्हाला समजणार आहे. तर ज्या वेळेस आपल्याला फिक्स कॅपिटल मेथड दिलेली असेल त्यावेळेस आपण 2 अकाउंट ओपन करतो, कॅपिटल आणि करंट अकाउंट पार्टनरचं. तर आता या ठिकाणी आपण कॅपिटलचा जो बॅलन्स दिलेला आहे तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपण ट्रान्सफर करणार आहोत, आणि करंट अकाउंटचा जो बॅलन्स असणार आहे तो आपण पार्टनर्स करंट अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला तो ट्रान्सफर करणार आहोत. देन नेक्स्ट, परचेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला, सेल्स हा डायरेक्ट इन्कम आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सन्ड्री डेटर्स ही आपले असेट आहे, ती लिहिणार बॅलन्स शीटच्या असेटला. सन्ड्री क्रेडिटर्स क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे लॅबिलिटी आहे, ते लिहिणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. बिल्स रिसिवेबल डेबिट बॅलन्स आहे म्हणजे असेट आहे, म्हणून लिहिणार बॅलन्स शीटच्या असेटला.
देन आफ्टर पहा पुढं बिल्स पिएबल आहे. लॅबिलिटी बघा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून लिहिणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. कमिशन बघा या ठिकाणी डेबिट बॅलन्स आहे आणि हा एक्सपेन्सेस होईल, परंतु तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला. सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फर्निचर असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. प्लांट अँड मशिनरी डेबिट बॅलन्स असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. RD क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून इन्कम होणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. इनडायरेक्ट इन्कम. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार. दॅन लोन अँड ॲडव्हान्स गिवन आणि डेबिट बॅलन्स असेट किंवा एक्सपेन्सेस, मग हा आहे आपली असेट म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला लोन अँड ॲडव्हान्सेस. इन्शुरन्स हा एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बॅड डेब्ट सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि लास्ट 12% हे 12% जे दिलेलं आहे इथे हिडन ॲडजस्टमेंट आहे त्याला आपण स्टार मार्क करणार. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड ही आपली असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार, पण याच्यावर 12% आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे. ते इंटरेस्ट त्या बॉन्डमध्ये बॅलन्स शीटच्या असेटला ॲड करावं लागेल आणि इन्कम म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहावं लागेल. पण हे इंटरेस्ट बघा कधी बॉन्ड परचेस केलेत, 1/1/2019 या साली परचेस केलेत. म्हणजे 1/1 म्हणजे जानेवारी 1ला, जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असे 3च महिने वर्ष संपायला राहिले होते तेव्हा ते खरेदी केलेत. म्हणजे याच्या 3 महिन्याचंच इंटरेस्ट आपल्याला याच्यावर कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आणि ते आपल्याला ॲड करावं लागणार आहे. तर हिडन ॲडजस्टमेंट आपण काळजीपूर्वक करूया. कशी करायची ते आपण पाहणारच आहोत. Then next additional information number first stock on hand 31st March 2019 was valued ₹38,000. तुम्हाला सर्वांना माहिती आहे क्लोजिंग स्टॉक आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या असेटला मेन्शन करणार. नंबर नेक्स्ट राम इज अलाउड सॅलरी. बघा मी तुम्हाला फिक्स कॅपिटल फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड शिकवताना कॅपिटल ॲडजस्टमेंट शिकवलेल्या होत्या. जे पार्टनरला भेटतं फर्मकडून ते पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. वाक्य आठवा जुने. पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. आणि या ठिकाणी जे आपल्याला रामला जी सॅलरी भेटणार आहे 6,000 रुपये बरोबर. आणि कृष्णा इज अलाउड कमिशन 3% ऑन नेट सेल्स. हे पार्टनरला भेटणार आहे म्हणून आपण या ठिकाणी करंट अकाउंट जे ओपन केलेले त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार ते. आणि हे द्यावं लागते फर्मला. फर्मचा एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. दोन इफेक्ट. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल बघा हे सुद्धा पार्टनरला भेटणार आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला ते लिहिणार. आणि फर्मचा एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला याचा दुसरा इफेक्ट देणार आहोत. पहिले इफेक्ट करंट अकाउंट क्रेडिट, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. दॅन नंबर 4th ॲडजस्टमेंट त्यांनी दिलेली प्रोव्हाइड डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी. हे त्या पर्टिक्युलर असेट म्हणजेच प्लांट अँड मशिनरी मधून लेस करणार आहोत आणि असेट कमी होणे लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणून प्लांट अँड मशिनरीला एक मी स्टार मार्क केले या ठिकाणी. प्लांट अँड मशिनरीला स्टार मार्क. नंबर नेक्स्ट ₹3,000 फॉर आवर कस्टमर. आपला एक कस्टमर आहे ज्याच्याकडून 30,000 नॉट रिकवेबल 3,000 नॉट रिकवरेबल 3,000 भेटले नाहीत. म्हणजे हे बॅड डेब्ट्स आहेत. हे डेटर्स मधून लेस करावे लागतील. काय आहेत हे बॅड डेब्ट्स आणि हा लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहावा लागेल. तर आपल्याला पहा जुने बॅड डेब्ट्स वगैरे दिलेले आहेत इथं खाली. या जुन्या बॅड डेब्ट्सला एक स्टार मार्क करू आणि डेटर्सला सुद्धा स्टार मार्क करावं लागणार आहे. डेटर्सला एक स्टार मार्क करू. आणि नंबर लास्ट आहे प्रीपेड इन्शुरन्स. हा इन्शुरन्स मधून लेस. हा एक्सपेन्सेस आहे भविष्यातला पेड केला. हा आत्ताचा खर्च नाहीये म्हणून इन्शुरन्स मधून लेस आणि याचा बेनिफिट भविष्यात होईल बॅलन्स शीटच्या असेटला. आणि इन्शुरन्सला आपल्याला एक स्टार मार्क करावं लागणार. खालून 3 नंबरला आयटम आहे इन्शुरन्स ट्रायल बॅलन्स. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम कसा समजून घेतला, कोणता आयटम कुठं जातो हे व्यवस्थित लिहून घेतलं. या मेथडने जर तुम्ही गेला तर तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ही माझी गॅरंटी. जशी मोदीची असते तशी माझी पण आहे. तर आता बघूया आपण सॉल्व्ह कसा करायचा. तर चला आपण फर्स्टली आपण हा ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून घेऊया. ओपनिंग स्टॉक जो आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ओपनिंग स्टॉक. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹36,000. ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही. आपण डायरेक्ट आउटर लिहू 36,000. त्याच्यानंतर कॅपिटल आपण हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जाऊया. त्या ठिकाणी हेडिंग देऊया कॅपिटल अकाउंट आणि याला अंडरलाईन करणार आपण. हे कॅपिटल आहे आपलं. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनर असणारे राम.
रामचं कॅपिटल आपण त्या ठिकाणी लिहून घेणार आहोत राम, आणि त्याची कॅपिटलची अमाऊंट दिली 1,60,000. इनर कॉलमला लिहिणार 1,60,000. आणि दुसरा आहे कृष्णा, त्याची जी अमाऊंट आहे ₹80,000 80,000. आणि या दोघांची टोटल बघा 1,60,000 आणि 80 2,40,000 आपण आउटरला दाखवणार आहोत. 2,40,000 2,40,000 रुपये कॅपिटल ट्रान्सफर केलं. त्याच्यानंतर करंट अकाउंटचा बॅलन्स दिलाय राम आणि कृष्णाचा. याच्यामध्ये गंमत जर बघितली तुम्ही तर हा रामचा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे ना हा आहे क्रेडिट, आणि कृष्णाचा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो आहे डेबिट. ज्याचा क्रेडिटला आहे तो क्रेडिटला ट्रान्सफर करणार त्याच्या करंट अकाउंटच्या, आणि ज्याचा डेबिटला आहे तो डेबिटला. तर रामचा क्रेडिटला आहे म्हणून आपण करंट अकाउंट ओपन तयार केलेले. त्याच्या क्रेडिटला जायचं म्हणायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि रामचा जो बॅलन्स दिलेला आहे तो त्या ठिकाणी लिहून घेऊ ₹8,000. कृष्णाचा डेबिट आहे म्हणून कृष्णाचा डेबिट साईडला ट्रान्सफर करणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि अमाऊंट आहे ₹4,000. कृष्णाचे ₹4,000. पहा, लक्ष द्या, हे डेबिट कॉलम मध्ये असणारे डेबिट बॅलन्सेस आहेत आणि क्रेडिट कॉलम मध्ये असणारे क्रेडिट आहेत. मग रामचा जो त्यांनी करंटचा बॅलन्स दिला हा क्रेडिट कॉलम मध्ये म्हणून क्रेडिटला ट्रान्सफर केला करंट अकाउंटच्या, आणि कृष्णाचा डेबिट कॉलम मध्ये म्हणून डेबिटला. आय होप आता क्लिअर असणार आहे. नेक्स्ट परचेस ते ट्रेडिंगच्या डेबिटला लिहावे लागणार आहेत आपल्याला. तर आपण जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहूया टू परचेस, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण ₹1,00,000 आउटर कॉलमला, ₹1,00,000 आउटरला. झालं. परचेस झाल्यानंतर सेल्स आहे 2,08,000. हा सुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटलाच लिहायचा आहे म्हणून आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाणार बाय सेल्स, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार ₹2,08,000 ₹2,08,000. द नेक्स्ट सन्ड्री डेटर्स ही आपली असेट आहे. आपण असेटला जाणार परंतु ते इनरला लिहिणार आहोत सन्ड्री डेटर्स, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹1,73,500 इनर कॉलम, आणि एक लाईन जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट पुढे बघा, सन्ड्री क्रेडिटर्स ही लॅबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं, एक 4-5 ओळी जागा सोडून लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹41,800 41,800. तर नेक्स्ट बिल्स रिसिवेबल आपली असेट आहे ₹47,000. ते आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया बिल्स रिसिवेबल, आणि या बिल्स रिसिवेबलची अमाऊंट 47,000 47,000 आहे. नेक्स्ट पहा, बिल्स पेएबल आहे ते लिहिणार आहोत आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. चला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आणि त्या ठिकाणी लिहूया बिल्स पेएबल, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती 21,000 आउटरला लिहिणार, ऍडजस्टमेंट नाही, आउटरला लिहिलं. नेक्स्ट कमिशन. आता कमिशनचा डेबिट बॅलन्स आहे हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण टू कमिशन, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹2,800 आपण आउटरला लिहिणार. कमिशन झाल्यानंतर वेजेस हा ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आहोत. ट्रेडिंगच्या डेबिटला जाऊ आणि त्या ठिकाणी लिहू टू वेजेस, आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण ₹1,760 ते आपण आउटरला लिहिली वेजेस. सॅलरी हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू सॅलरीज, आणि त्याची अमाऊंट आहे ₹3,000 आउटरला मेन्शन करणार आपण ₹3,000. दॅन नेक्स्ट फर्निचर इज असेट, बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं फर्निचर, आणि त्याची जी अमाऊंट आहे ₹25,000 आउटरला लिहून टाकणार आपण 25,000 आउटर कॉलम. नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी ही सुद्धा आपली असेट आहे परंतु त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून ते इनरला लिहिणार प्लांट अँड मशिनरी, आणि तिची जी अमाऊंट आहे ₹63,000 इनर कॉलमला लिहिणार 63,000, आणि एक लाईन जागा सोडणार प्लांट अँड मशिनरीची. नेक्स्ट RDD हा लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आपल्या एक लाईन सोडायची आणि त्याच्यानंतर लिहायचा बाय RDD. हा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, आणि त्याची अमाऊंट आहे ₹1,000 आउटरला लिहिला. दॅन नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं इन्व्हेस्टमेंट, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण ₹10,500. लोन अँड ॲडव्हान्स गिवन हा सुद्धा आपली ॲसेटच आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लोन अँड ॲडव्हान्स गिवन, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आपण त्या ठिकाणी लिहू ₹35,240 ₹35,240. नेक्स्ट इन्शुरन्स आहे, हा आपला एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला
परंतु त्याची ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहिणार टू इन्शुरन्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार ₹2500 इनर कॉलम 2500 रुपये इनर कॉलमला लिहिणार. बॅड डेब्ट्स हा आपला लॉस आहे, हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिणार टू बॅड डेब्ट्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार ₹500 इनर कॉलमला आणि एक लाईन जागा सोडणार आहेत. द नेक्स्ट 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आता हे आपली ॲसेट आहे, आपण ॲसेटला लिहिणार इनर कॉलमला. याची ॲडजस्टमेंट कशी करायची ते देखील सांगतो मी. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड आणि त्याची अमाऊंट जी आहे ती ₹15,000 इनर कॉलमला लिहिणार आपण. एक वेळ जागा सोडायची. आता लक्ष द्या एक 2 सेकंदासाठी की आपण याच्यावरची जी ॲडजस्टमेंट आहे ती कशा पद्धतीने करणार आहोत. तर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड दिले आपल्याला. मी वाटलं तर इथं तुम्ही कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट वर्किंग नोट पहा, मी इथं साईडला करतोय. तुम्ही सेपरेट करा. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड त्याला अंडरलाईन करणार आपण आणि हे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहेत त्याची अमाऊंट आहे 15,000 बरोबर. याच्यावर 12% कॅल्क्युलेट करायचं म्हणून 12/100 आणि हे कधी परचेस केलेत? 1 जानेवारीला परचेस केलेत. बघा इथं तुम्हाला दिसेल शेवटी 1 जानेवारी. मग 1 जानेवारीला जर परचेस केलेले असतील तर याच्यावर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं 3च महिन्याचे इंटरेस्ट कॅल्क्युलेट होणार आहे म्हणून 3/12 येणार आहे. हा 12 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, इथं 2 0 आणि 150 × 3 इज इक्वल टू 450 हे आपलं याच्यावरचं इंटरेस्ट असणार आहे 450 रुपये. हे या गव्हर्नमेंट बॉन्ड जे आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिले होते त्याच्यामध्ये ॲड होणार म्हणून त्या ठिकाणी लिहायचं ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड आणि ती अमाऊंट लिहिणार ₹450 450 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या अमाऊंट जी आहे ती आउटरला घेणार आहे 15,450 आणि दुसरा इफेक्ट आपण लिहिणार आहोत आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. त्या ठिकाणी लिहिणार बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड आणि अमाऊंट लिहिणार ₹450 450 रुपये. झालंय. आपण हिडन ॲडजस्टमेंट सुद्धा केली. डेबिट क्रेडिट बॅलन्सेस सगळे ट्रान्सफर केलेले आहेत. मोर्चा घेऊन जायचा ॲडजस्टमेंटकडे. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला काय सांगते की क्लोजिंग स्टॉक आहे 38,000 रुपये. याची इफेक्ट आपल्याला माहिती तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याची अमाऊंट आहे 38,000 लिहिली. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला सर्वात शेवटी क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 38,000 ती 38,000 लिहून घेतली. पहिली ॲडजस्टमेंट संपली. ही कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये असणारच ही काळ्या दगडावरची रेष म्हणून तुम्हाला ही करावीच लागेल आणि ज्याला ही ॲडजस्टमेंट जमणार नाही त्यांनी अकाउंटला रामराम केला तरी चालते. इतकी सोपी ॲडजस्टमेंट असते. नंबर 2 राम इज अलाउड सॅलरी ऑफ ₹6,000. बघा रामला काय सॅलरी भेटणार आहे 6,000 रुपये आणि कृष्णा इज अलाउड कमिशन 3% ऑन नेट सेल्स. आता नेट सेल्स किती आहे हे शोधलं पाहिजे, त्याच्यावर 3% काढायचं आहे. सेल्स आपण जर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बघितलं तर 2,08,000 रुपये. किती सेल्स बाळांनो? 2,08,000 रुपये. इथं मी दाखवतो तुम्हाला सेल्स किती आहे 2,08,000 रुपये सेल्स आहे आणि याच्यावर आपल्याला 3% कमिशन काढायचं म्हणून 3/100 0 0 2 कॅन्सल होतील. 2,800 गुणुले 3 3 0 0 8 त्रिक 24 7 2 3 0 0 2 2 आणि 3 2 6 6,240 रुपये एवढं आपल्याला काय भेटणार आहे? कमिशन भेटणार आहे. आता हे भेटणार आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला. पहिल्यांदा रामला काय भेटणार आहे? सॅलरी. म्हणून आपण करंट अकाउंटच्या क्रेडिटला जाऊ आणि लिहूया बाय सॅलरी. रामला भेटणार आहे 6,000 म्हणून रामच्या कॉलममध्ये लिहिणार आपण ₹6,000. रामच्या कॉलममध्ये लिहिणार ₹6,000 आणि कमिशन भेटणार आहे म्हणून बाय कमिशन आणि रामच्या कॉलममध्ये 6 लिहिलं, कृष्णाच्या कॉलममध्ये डॅश आणि कमिशन हे कृष्णाला भेटणार आहे 6,240 रुपये आणि हे भेटणार आहे फर्मला द्यावं लागणार आहे. फर्मचा एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस आहे हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून
मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू सॅलरी टू राम. रामला सॅलरी भेटली, ती लिहिली 6,000 रुपये आउटर कॉलम. आणि टू कमिशन टू कृष्णा, हे कुणाला भेटतंय? कृष्णाला भेटतंय. आणि ते किती आहे? 6,240 रुपये. तर हे लिहून घेतलं. नंबर 2ची ऍडजस्टमेंट आपण सक्सेसफुली काय केली? पोस्ट केली तिचे दोन्ही इफेक्ट. आता नंबर 3 मध्ये सांगितलं इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. आता बघा, जो राम आहे त्याचं कॅपिटल आहे 1,60,000 आणि जो कृष्ण आहे त्याचं कॅपिटल आहे ₹80,000 आणि या कॅपिटलवर इंटरेस्ट आहे 5%. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल की 1,60,000 इंटू 5/100 आणि इकडे सुद्धा 80,000 इंटू 5/100. 2 झिरो इथले कॅन्सल होतील. 800 इंटू 5 8×5 म्हणजे 4,000 याचं कृष्णाचं. आणि इथे हे 2 झिरो जर कॅन्सल झाले तर 16 16×5 8,000 रुपये रामचं. हे इंटरेस्ट त्यांना भेटणार आहे. लक्षात घ्या, पार्टनरला हे भेटणार आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करावं लागणार आहे. पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि रामच्या कॉलम मध्ये लिहिणार त्याचं 8,000 रुपये 1,60,000वर 5% आणि कृष्णाचा 80,000वर 5% तर ते असणार आहे 4,000 रुपये. फर्मला द्यावं लागतं. फर्मचा झाला खर्च रेकॉर्ड करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस आहे. त्या ठिकाणी लिहायचं टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. पार्टनरच्या कॅपिटलवर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं. याला अंडरलाईन करणार. याच्यामध्ये फर्स्ट असणार आहे तो असणार आहे आपला राम, ज्याला आपण देणार आहोत 8,000 रुपये इंटरेस्ट आणि दुसरा असणार आहे कृष्णा, ज्याला आपण देणार आहोत 4,000 रुपये इंटरेस्ट. आणि या दोघांची ही अमाऊंट आपण आउटरला घेणार. 8 आणि 4 12,000 रुपये. अशा पद्धतीने हे देखील रेकॉर्ड केले जे आपल्याला इंटरेस्ट भेटणार होतं. नंबर 3 झालं. नंबर 4 मध्ये डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5% आहे. प्लांट अँड मशिनरी मेन्शन केली बॅलन्स शीटच्या असेटला. त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. 63,000वर 5% डेप्रिशिएशन जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते येणार आहे 3,150. 6,300च्या निम्मे 6,300 10%, त्याच्या निम्मे 3,150 5%. मग ते लिहिलं. मग 63 मधनं 3 गेले 60, 60 मधनं 150 गेले तर ते 59,850 रुपये आउटरला येणार आहेत. आणि या डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्याची 3,150. आय होप इथपर्यंत तुमच्या सर्वांचं क्लिअर आहे. नेक्स्ट पुढे जाऊया. नंबर 4 ऍडजस्टमेंट इज कम्प्लीट. नंबर 5 3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजे आपला कस्टमर आहे ज्याला आपण माल विकला होता त्याच्याकडून आपल्याला 3,000 भेटले नाहीत, ते रिकव्हरच झाले नाहीत म्हणजे बुडलेल्याला म्हणतो आपण बॅड डेट्स. हे डेटर्स मधनं लेस करायचे. डेटर्स आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले. त्या ठिकाणी जाऊया. फर्स्ट लाच लिहिले डेटर्स, त्या ठिकाणी लिहायचं लेस बॅड डेट्स आणि अमाऊंट लिहिणार आपण ₹3,000. 3,000 रुपये आपण काय करणार वजा करणार. आउटरला लिहिणार 1,70,500 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण बॅड डेट्स लिहिले. त्या ठिकाणी म्हणायचं ऍड बॅड डेट्स कंसात लिहायचे. हे न्यू बॅड डेट्स आहेत आणि जे वरचे होते त्याला पण लिहू कंसात ओल्ड बॅड डेट्स आहेत. आणि अमाऊंट आहे ₹3,000. वरचे जुने 500 नवीन 300 असे टोटल 3,000 नवीन 3,000 आहेत, जुने 500 असे टोटल 3,500 रुपये आपण आउटरला लिहिणार. नेक्स्ट दोन्ही इफेक्ट झाले हे ऍडजस्टमेंटचे. नेक्स्ट प्रीपेड इन्शुरन्स 500 हा इन्शुरन्स मधून लेस इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलाय. त्या ठिकाणी जायचं म्हणायचं लेस प्रीपेड इन्शुरन्स ₹500. आउटरला ₹2,000. 2,500 मधनं 500 वजा होतील, आउटरला येतील 2,000. आणि दुसरा इफेक्ट हे प्रीपेड आहेत म्हणजे भविष्यातला पेड केलेला खर्च आहे, फायदा भविष्यात होणार आहे
म्हणून ज्याचा बेनिफिट आपण भविष्यात घेतो ते बॅलन्स शीटच्या असेटला हे आपण थेरी अभ्यासताना अभ्यासलंच होतं. म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं प्रीपेड इन्शुरन्स आणि अमाऊंट लिहायची ₹500. अशा पद्धतीने आपण सगळ्या ॲडजस्टमेंट केलेल्या आहेत, सगळ्या ॲडजस्टमेंटची इफेक्ट दिलेले आहेत. आता आपल्याला क्लोज करायचं. फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंट जर क्लोज केलं तर 2,08,000 आणि 38 असे टोटल ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल येणार आहे आपली 2,46,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आहे 2,46,000. तेच लिहिणार आपण डेबिटला 2,46,000 आणि डेबिटचे 36 आणि 1,36,000 1,37,760 रुपये जर वजा झाले तर आपल्याकडे राहणार आहेत 1,08,240 रुपये. याला आपण म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आपण बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहिणार 1,08,240 1,08,240 रुपये. आणि पहा अंदाज जर घेतला तर आपल्या क्रेडिटची टोटल जास्त आहे प्रॉफिट अँड लॉसचे 1,08,240 1,00,000 आणि 450 अशी क्रेडिटची जर टोटल घेतली प्रॉफिट अँड लॉसच्या आपण तर आपल्याला ती भेटणार आहे 1,09,690. क्रेडिटची टोटल 1,09,690 रुपये आणि तीच आपण डेबिटला लिहिणार आपण या ठिकाणी 1,09,690 रुपये 1,09,690. आणि यातनं सगळ्या अमाऊंट जर त्या वजा केल्या तर आपल्याला नेट प्रॉफिट भेटणार आहे ₹71,000 आणि हा 71,000 आपण आपल्या पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा 1 2 3 आणि या ठिकाणी लिहिणार आहोत टू नेट प्रॉफिट. त्याला अंडरलाईन करणार आपण. हा कोणाकोणाला वाटणार आहे आपल्या राम आणि कृष्णाला. पहिला पार्टनर आहे आपला राम ज्याचा रेशो आहे पहा प्रॉब्लेममध्ये जर गेलो आपण आणि रेशो जर बघितला तर ज्याचा रेशो आहे 3 आणि कृष्णाचा आहे 2 म्हणून राम इंटू ब्रॅकेट त्याचे हिस्से 3 आणि दुसरा आहे कृष्णा त्याचे हिस्से आहेत 2. त्यांच्या या प्रपोर्शनमध्ये 3:2 मध्ये हे 71,000 जर डिस्ट्रीब्यूट केले तर 42,600 ही अमाऊंट रामला येणार आहे आणि 28,400 ही अमाऊंट येणार आहे आपल्या कृष्णाला. आणि हा प्रॉफिट त्यांना भेटणार आहे. भेटलेल्या गोष्टी आपण करंट अकाउंटच्या क्रेडिटला मेन्शन करायच्या. करंट अकाउंटला जायचं त्या ठिकाणी लिहायचं बाय नेट प्रॉफिट आणि त्या ठिकाणी अमाऊंट लिहिणार 42,600 अँड नेक्स्ट 28,400. आणि आता आपण काय करणार आहोत हे राम आणि कृष्णाचं अकाउंट करंट अकाउंट क्लोज करणार. तर पहा आता टोटल बघा 8 आणि 6 14 8 22 आणि हे 42 जर टोटल केली आपण कॅपिटलची रामची जर टोटल केली तर ती भेटणार आहे आपल्याला 64,600 रुपये आणि कृष्णाची जर टोटल केली तर ती भेटणार आहे आपल्याला 38,640. तेच आपण इकडे लिहिणार 64,600 आणि 38,640. ह्या 38,640 मध्ये 4,000 जर वजा झाले तर आपल्याकडे राहणार आहेत 34,640 640 आणि इकडं आहे असे 64,600. याला आपण म्हणणार टू बॅलन्स. हा क्लोजिंगचा बॅलन्स आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा बॅलन्स आपला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं. त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत करंट अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार आपण राम आणि सेकंड लिहिणार कृष्णा. रामचा जो बॅलन्स असणार आहे तो लिहिणार आपण त्या ठिकाणी 64,600 रुपये 64,600 आणि कृष्णाचा 34,640 रुपीज. आणि या दोघांचीही टोटल जर आपण आउटरला घेतली तर आपल्याला करंट अकाउंटची टोटल आउटरला येणार आहे आपल्या बॅलन्स शीटच्या 99,99,240 रुपये. आणि आता आपण जी बॅलन्स शीट क्लोज केली आपली तर बॅलन्स शीट आपली क्लोज होणार आहे 4,02,040
4,02,040 ही लॅबिलिटी आणि ॲसेटला सुद्धा तेवढीच अमाऊंट येणार आहे, 4,02,040 तर अशा पद्धतीने आपला हा देखील प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे एक्झाम्पल नंबर 5. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 6 पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं एकदा धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला, शिकवण्याची मेथड कशी वाटली हे नक्की कळवा. कळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वांना बाय, टेक केअर.